या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आज जुनं कुटुंब सोडत असताना मोठ्या आवाजात बोल. मन खूप जड झालेलं आहे आणि परिस्थितीच अशी निर्माण झाली की निर्णय घेण्याशिवाय पर्यायच उभा राहिलेला नाही. खूप काही साठलेलं आहे मनामध्ये. बाळूमामाचा भंडारा हातात घेऊन जी काय व्यथा ती तुमच्या पुढे मांडतोय आणि हाच बाळूमामाचा भंडारा आत्मापूरचा हातात आहे. हा भंडाराच माझ्याबरोबर साक्षीदार आहे. त्यामुळे जी काय मी बोलतोय, जी काय आज माझी व्यथा मांडतोय, ह्या भंडाऱ्यावरच सर्व जनतेचा तुमचा आमचा विश्वास आहे. त्यामुळे मी जी काय बोलणार आहे ते खरंच बोलणार आहे. माझ्या तोंडून वाचा ही चुकीची येणारच नाही. पाणी साठल्यानंतर खूप दिवस साठलं ना की त्याला कुठेतरी वास सुटतो आणि वास सुटल्यानंतर की त्या पाण्यापासून जाताना नाकाला रुमाल लावून सगळेजण जातात. तशी कुठेतरी अवस्था माझ्यासारख्या कार्यकर्त्याची झालेली होती. सर्वप्रथम मी मनापासून ज्यांना देव मानतो, मानत आलो आणि पुढेही मानणार आहे, त्यांचा आदर ठेवणार आहे, ते म्हणजे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय मोठे पवार साहेब यांनी माझ्या कुटुंबावरती खूप प्रेम केलेलं आहे. माझ्या आजोबांपासून प्रेम केलेलं आहे. आज माझ्या वडिलांनंतर मी तिसऱ्या पिढीत वावरत होतो. आज त्याच निष्ठेने मी काम करतोय आणि करत आलो होतो. आज त्यांनी जी काय मला संधी दिली होती ती त्यांच्यामुळेच होती. जी काय आज मी तुमच्या पुढे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यामुळे कायम मला त्यांच्याबद्दल आदर राहणार आहे. आणि आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला त्यांनी मला संधी दिली, मला मानाचं स्थान दिलं, त्याबद्दल मी मनापासून कोपऱ्यापासून त्यांच्या पायाखालची माती कपडा लावून त्यांचा आभार व्यक्त करतो. पण आता तालुका लेवलला निष्ठेच्या पाण्याला वास यायला लागला आणि ती वास निघण्यासाठी बांध फुटणं महत्त्वाचं होतं आणि ते पाणी बांध फुटल्याशिवाय निवळणार नाही हे कुठेतरी लक्षात आलं, नितळणार नाही. म्हणून आज हा मला निर्णय आदरणीय जिल्ह्याचे नेते राहुलदादा कुल असतील, गारटकर दादा असतील, आदरणीय आमचे सहकारी जिल्हा परिषदमधले माझ्या थोरल्या भावासारखा उभा राहणारा माझा प्रवीण भाई असतील, ह्यांच्या कुठेतरी येऊन मला त्यांच्या पुढे व्यथा मांडण्याची किंवा त्यांनी पण मला त्या गोष्टीने सन्मानाने विचारलं, म्हणून आज मला बी कुठेतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली. मी खरं सांगतो, माझी हे अस्तित्वाचा विषय आहे. आज मी इथं बसलोय म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी जोखमीचा विषय आणि भविष्यात काय होईल काय नाही मला माहीत नाही, पण मी नक्कीच रिस्क घेऊन इथं बसलेलो आहे. झालं तर माझं चांगलं होईल, नाहीतर वाईट होईल अशा मानसिकतेने इथं बसलेलो आहे. दादा 2019ला तुम्ही होतात, आमदारकीला भैया पण होते. माझ्या वडिलांनी सुद्धा खूप निष्ठेने काम केलं. राजेंद्र दात्या तांबिले, निष्ठा काय असते तुम्हाला आज सांगतो. आज त्या आमदारकीला सगळ्यात पहिल्यांदा जर शिफारस केली असेल आमदारकीची मोठ्या साहेबाला तर माझ्या वडिलांनी केली होती. ज्यांची करायची त्यांची केली. त्यावेळेस म्हणले हे नाही चालणार तर मग ह्यांचं काय, कोण दोन्हीपैकी चालू शकतं, ह्यांचीही केली. एवढं प्रामाणिक काम, वस्तुस्थिती मांडली. आणि त्याच इलेक्शनच्या मतदाना दिवशी दादा माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. माझ्या वडिलांना मी वडापुरीत बूथवरती सगळ्यांना हात जोडत होतो आणि माझ्या शेजारनं ॲम्ब्युलन्स गेली होती.
तरी मला माहित नव्हतं माझे वडील आहेत ते. मला नंतर कळलं. मी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांच्या एन्जिओप्लास्टीच्या ऑपरेशनला घेऊन जात असताना स्ट्रेचरवर ढकलत असताना माझे वडील मला म्हणतात, दादा तू इथं थांबू नको, तुझी गरज तिथं आहे, स्थानिक नेतृत्वाला गरज आहे तुझी. आज तू तिथं नाही दिसला तर लोकांना खूप वेगळं वाटेल. जा बाळा तू, संध्याकाळी आपण गप्पा मारू. माझा बाप स्ट्रेचरवरती ऑपरेशन थिएटरमध्ये ढकलतोय आणि मी वडिलांना म्हणतोय, अहो ही काय आहे तुमची आज परिस्थिती काय? नाही तुझा बाप म्हणून सांगतो. आणि तिथून मी दगडासारखं मन करून डोळं पुसत पायऱ्या इनामदार डॉक्टरचे उतरून शहाजी मामा साक्षीला आहे तिथं रिडनी पासून परत कामाला लागलो. हात जोडले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान द्या. प्रामाणिक काम केलं दादा. आणि शेवट गुकळी गावामध्ये येऊन संध्याकाळी 7 वाजता लोकांना माहित नव्हतं. लोक म्हणते भैया उशीर केला. काय कुठल्या तोंडाने सांगू का उशीर झाला. पण ज्यावेळेस कळलं त्यांनीच मला खुर्ची दिली आणि गुखळीतलेच राजाराम तरंगे भाऊ असतील, हरणावळ गुरुजी असतील, सचिन तरंगे असतील, असे अनेक तिथले सगळे स्थानिक जे आहेत सहकारी, त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. आणि ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस म्हणलं जातं ह्यांनी कामच केलं नाही. शिंतोडे उडवायचं कामच चालू. कुणी काय बोलायचं म्हणलं, नम्रतेने पुढे गेलो तरी ही गद्दार आहेत, अशी सौम्य भाषा कुठे ना कुठे तरी चालूच आहे. निष्ठा म्हणजे काय असतं आता तुम्हीच सांगा. माझा साधा प्रश्न आहे सगळ्यांना तालुक्यामध्ये, कार्यकर्ता म्हणून काय काम केलं पाहिजे? चांगलं झालं तर तुमच्यामुळं, वाईट झालं तर आमच्यामुळं. 2 माणसं तुमच्याकडे आली म्हणून तुमच्यामुळं, तुमच्यावर नाराज होऊन गेली म्हणून आमच्यामुळं. आज विष पचून आज आमच्या शरीरात त्याची रिॲक्शन व्हायला लागली. व्यथा ऐकायला कुणीच नाही. ज्यांना देव म्हणतो त्यांच्या पुढे गेलो मांडायला तर त्यांच्याकडनं ते जबाबदारी व्यक्ती मोठी आहेत, त्यांना आपण त्यांच्या हे करू शकत नाही. 2022 नंतर 24 ची वेळ आली, 19 नंतर तिथं आम्हाला बाप लेकाला विचारतच घेतलं नाही. तरी आम्ही प्रामाणिक काम केलं. जे निर्णय घेतील तिथं आम्ही त्याला साथ दिली. पक्षाचा फायदा होतोय, समीकरणाचा फायदा होतोय, तिथं आम्ही पोटात घट गिळत राहिलो. कुठल्याच गोष्टीला आम्ही हे केलं नाही. तरी त्यानंतर बी परिस्थिती तशीच. माणूस आहे, तुम्हाला बी जसं मन आहे तसं आम्हाला पण आहे. तुम्हाला जसं काळीचं तसं आम्हाला बी आहे. सामान्य माणसाला जशी मन आहे तशी आम्हाला बी. वयाच्या 25व्या वर्षी मला लोकांनी निवडून दिलं. मी समाजात काम करतोय म्हणून ही माझी चूक आहे का? समाजात चांगलं काम करतोय म्हणून तो वाईट? ज्याचं समाजात बदनाम काम आहे आणि जो जवळ आहे तो चांगला. आणि मी बोलतोय म्हणजे आज बोलतोय मी तर आहेच, पण माझ्यासारखे सामान्य लोक अशा पद्धतीत सगळेजण दबून बसलेले आहेत. आज त्यांच्या वतीने सुद्धा माझ्या भावना जी निघतायत त्यांच्या पण भावना त्याच असणार आहेत आणि त्याच असतील. त्यांची वाचा माझ्या तोंडून फुटते. खूप जड काळीच करून ह्या गोष्टी करत आलो. 24चा विषय झाला, कालांतराने काही गोष्टी बदलत गेल्या. वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गट माझा परत उभा राहिला. तिथं जनरल पुरुष पडलं. सगळ्यांना मी सन्मानाने विचारायचा प्रयत्न केला की बाबा तुमची काय अडचण नसेल तर मी इच्छुक आहे, उभा राहू का? माझी काय अडचण नाही, तू निश्चित उभा राहा, तुझा स्टँडिंग मतदारसंघ आहे, तू लोकांना भेटी गाठी घेतल्याच पाहिजे, माझी पूर्ण मदत राहील. पण आपल्याला आप्पासाहेब जगदळे यांना
विश्वासात घेतलं पाहिजे. साहजिक आहे, ते माझे गुरुवर आहेत. ह्यांचाही मी मनापासून आदर करतो, मामांचाही मनापासून आदर करतो. त्यावेळेला माझ्या वडिलांची आणि माझी परत मंत्री महोदयांची भेट घातली. वडील पण म्हणले, तुमची काय अडचण नसेल तर अभिजितला तयारी करू दे का? नाही, माझी काय अडचण नाही, आपल्याला आप्पासाहेबांना विश्वासात घ्या, काय अडचण नाही. ठीक आहे, तुमची जर परवानगी असेल तर साहेबांना आम्ही भेटतो, आप्पासाहेबांना भेटा म्हणले. नाही काय माझी अडचण. ज्या दिवशी नगराध्यक्ष भरत शेठ शहा ह्यांचा सत्कार आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुण्यामध्ये होता, त्याच दिवशी PDCC बँकेमध्ये सकाळी आमची मीटिंग झाली आप्पासाहेबांसोबत. त्यांची वेळ घेतली होती. साहेबांना पुढे गेल्यानंतर माझे वडील मला म्हणले, तू शांत बस, तू काही बोलू नको. साहेबांचा विचार असेल तर आपल्याला थांबावं लागेल, आपल्याला साहेबांना मदत करावं लागेल. माझा बाप मला सांगतोय. मी म्हणलं वडिलांना, तुम्ही म्हणचाल तो माझा निर्णय राहील, माझी काय हरकत नाही. तिथून मिटिंगला गेलो आम्ही. ज्या दिवशी भरत शेठ शहा PDCC बँकेत सगळेजण जेवायला होते, त्या दिवशी आपले काही पत्रकार बांधव पण होते. तिथे राहुल भैया ढवळे असतील, ते पण होते, त्यांनी पण पाहिलं होतं आम्हाला. आम्ही मिटिंगला चाललोय. प्रत्येक गोष्टीची कल्पना आहे सहकाऱ्यांना. पत्रकार बांधवांमध्ये माझे काय आहेत, आम्ही तरुण आहोत, एकमेकाचं काही गोष्टी बोलण्यातनं हितभूत आम्ही करत असतो. त्या नात्याने आम्ही सगळेजण बोलत असतो, बसत असतो, चहा पित असतो. त्यावेळेस पण बोलणं झालं, त्यांनी पाहिलं. ज्यावेळेस आमची मीटिंग बसली त्यावेळेस माझे वडील म्हणले आप्पासाहेबांना, साहेब तुम्ही उभा राहता असाल तर मी अभिजितला थांबवतो. तुमची इच्छा असेल तर सरळ सांगा, आम्ही तुम्हाला मदत करायला उभा राहतो. मी तर अभिजितला तयार केलेलं आहे तसं. साहेब म्हणले, नाही नाही तात्या, मला नाही उभं राहायचं, मी उभाच राहणार नाही. मला माणसं म्हणतायत महाग लागलेत, उभं राहा, पण मला काय उभं राहायचं नाही. मग माझे वडील म्हणले की तुम्ही जर उभं राहणार नसाल तर पक्षाला आम्ही तिकीट मागू का? तुम्ही जर उभं राहत नसेल तर आम्ही पक्षाला तिकीट मागतो. हे स्पष्ट शब्द आहेत दादा. बाळमामाचं भांडर हातात आहे, खोटं बोलत नाही. नाही तात्या, मला उभाच राहायचं नाही, मला वरचा शब्द दिलाय दादांनी. माझा तो विचार चालू आहे. तिथं मला हे करायचं नाही म्हणून मला खाली उभं राहा म्हणत असतील सगळे, पण मी उभा काय राहणार. प्रामाणिक सांगतो. तिथून ती परवानगी घेतली आणि मी पाया पडून म्हणलं, मग मी मतदारसंघात आजपासून फिरायला चालू करतो. सगळ्यांचा विश्वास घेतो, लोकांना विश्वास देतो. आणि कामाला सुरुवात केली. त्यानंतर फिरत असताना चुकून श्रेयस नलवड्यांनी, आपले पत्रकार साहेब आहेत, त्यांनी म्हणता येईल का वास्तव आहे त्यांनाच माहिती आहे आजच्या परिस्थितीतून, त्यावेळेस चुकून म्हणावं लागेल, आजच्या वस्थितीमध्ये खरंच होतं. त्यांनी स्टेटसला ते ठेवलं, ते इच्छुक उभा आहेत म्हणून ह्या मतदारसंघातनं. त्या दिवशी सुद्धा वालचंदनगरचे मी आपले मार्केट कमिटीचे सभापती आहे आपले फरतडे आबा, त्यांना घेऊन गेलो. त्यांच्या पुढेही खात्री केली. ते म्हणले मला नाही उभं राहायचं. मला सांगा माझं काय चुकलं?
काय चुकलं? पांडगाव सारखे ते कोपऱ्यापासून ते कांदलगावच्या ह्या उजनी धरणाच्या कोपऱ्यापर्यंत की पडस्तायच्या त्या कोपऱ्यात प्रत्येक उमऱ्यात जाऊन प्रत्येक मतदाराला मी विश्वास दिला की मला जर तुम्ही आशीर्वाद दिला तर तुमचं मी पायाखालची माती कपाळाला लावून काम करेन. काहीतरी लोकांनी पैज लावलं, पैज. अभिजित तांबेलेला तिकीटच मिळणार नाही, लावा 10,000 रुपयाची पैज. अशी बी घटना माझ्यासमोर आहेत. असं का मी गेल्या 5 वर्षामध्ये काटेवाडापुरी जिल्हा परिषद सदस्य असताना प्रत्येक गोरगरिबाचं काम करत होतो. त्यामध्ये वैयक्तिक लाभाची कामं असतील, रस्ते कामं असतील, विविध विकास कामे असतील, अशामध्ये मी ठेकेदारीत 5% 10% घेतले नाहीत, ही माझी चूक आहे. वैयक्तिक लाभामध्ये लोकांचे पैसे खाल्ले नाहीत, ही माझी चूक आहे. प्रत्येक गोरगरिबाच्या सुखदुःखात उभा राहिलो, आधार देण्याचं काम करत आलो, ही माझी चूक आहे. 5 वर्ष माझ्या बापाचं प्रपंच बाजूला ठेवून 17 महिन्याची पोरगी बाजूला ठेवून लोकांना वेळ देतोय, ही माझी चूक आहे. बायको माझी सुशिक्षित आहे, रोज म्हणती, मुलगी बावा करती. काय चुकलं? तुम्हाला कुटुंब आहे, आम्हाला नाही. तुला उभं राहायचं असेल तर खर्चाची तयारी लागेल. कोण म्हणते खर्चाची तयारी नव्हती? समाज हा खर्चावर आहे का? मतदार हे खर्चावर आहेत का? ज्यावेळेस रोज विश्वास येतो, रोज सुख दुःखात उभं राहतं ना, त्यावेळेस समाजाला माहिती असतं की कुठल्या वेळेला कोण उभं राहतं, कुठल्या वेळेला कोणाला खरी किंमत द्यायची आणि खरी कोणाला ताकद द्यायची. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला तिकीट घेण्याचा, शेवटच्या क्षणापर्यंत. शेवट असं लक्षात आल्यानंतर डॉक्टर शशिकांत तरंगे साहेबाला मी म्हणलं आणि वडील पण म्हणले, डॉक्टर साहेब आम्हाला नाही तिकीट मिळालं तर तुम्ही घ्या. वरिष्ठांना म्हणलं आम्हाला नाही देता आलं तर ह्यांना द्या, हरणावळ गुरुजीला द्या. पण स्थानिकला द्या. त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं, हे गैरसमज काढतो की आप्पासाहेब उभा राहणार आहेत. कारण स्पष्टतेने सांगितलं होतं आम्ही उभं नाही राहणार. पळसचे बिजवडीच्या उमेदवारांचाच कालवा इकडे चालला होता. त्यामुळं पांडुतात्या मार्केट साहेबांनीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं स्थानिकला प्राधान्य द्या, आयताना नको. काय समजायचं? शेवटच्या क्षणाला ज्या वेळेस आम्ही बारामती हॉस्टेलला आदरणीय दादांपाशी आमची सर्वांची मीटिंग झाली, त्यावेळेस 2 नाव पुढे आले. अमर भैया जगदाळे, अभिजित तांबेले. दादांनी पण आधी सांगितलं होतं ज्याच्या सर्वेमध्ये 1 नंबरला नाव येईल त्याला तिकीट. दादा आम्ही कष्ट केलं, आमचं सर्वेमध्ये नाव आलं. असं उरती दिल्यानंतर आम्ही अजून पडलो, हो अजून पडलो. सर्वेमध्ये नाव पाहिजे ना, मेरिटमध्ये आलं पाहिजे ना, अजून पडलो. काय झालं? त्या दिवशी म्हणताना पण तोंडून आलं अभिजितचं सर्वेमध्ये नाव. जे सगळे प्रश्न करतात ना, आम्ही आधीपासूनच जे म्हणत होतो, भैया पण फोन करत होते, तुम्ही फोन करत होता, सगळ्यांचे फोन येत होते, या इकडे या इकडं. काही लोक म्हणायचे इकडे राहून इथून पळून समोरच्या पक्षात जाण्याची आणि तिथून उभं राहण्याची हा तयारी करतोय. दादा काय चुकलं माझं? निष्ठाच ना.
आज तुम्ही येताना सगळे प्रश्न करतो भाई आम्ही तुम्हाला आधीच म्हणतो अहो मला हेच दाखवायचं होतं माझ्या समाज बांधवाला सर्व समाजातील मायक्रो घटकांना की मी गद्दार नाही मी प्रामाणिक आहे तुमच्यासाठी प्रामाणिक माझे वडील प्रामाणिक आहेत त्यांचे संस्कार मला आलेत मी पण प्रामाणिक आहे मी वेळीच त्यावेळी निर्णय घेतला असता ना दादा आज जो घेतोय मला जिल्हा परिषदला उभं नाही राहता आलं ह्याचं दुःख नाही मला माझ्या प्रत्येक समाज बांधवाला मग माझा धनगर समाज असेल माझा माळी समाज असेल माझा बौद्ध समाज असेल माझा मातंग असेल माझा रामोशी समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल सगळे जे घटक आहेत आपले प्रत्येक बारीक घटकांवर मला विश्वास द्यायचा होता आज की मी गद्दार नाही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक काम करतोय आणि मी माझा त्याग करून मी दुसऱ्यासाठी सुद्धा काम करू शकतो हे मला सिद्ध करायचं होतं दादा म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत लढलो शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म घ्यायला आदल्या दिवशी संधी होती तुमची दादा ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी आदल्या दिवशी संधी होती का सकाळी 7 वाजता ज्यांना देव मानतो त्यांच्या दारात गेलो त्यांनी आम्हाला समोर फोन केला आणि म्हणले की हा मतदारसंघ स्टँडिंग उमेदवाराचा आहे असं का निर्णय घेताय त्यांचं काम चांगलं आहे नाही आपल्याला ह्यांना नाही द्यायचं आपल्याला ह्यांनाच द्यायचंय दादा ही वेळ जर आम्ही आमच्या कानाने ऐकत असेल बाप लेख तर माझ्या बापाने डोळे जागलेले टपकीने पाणी पडलं ही लिस्ट आमची माझ्या बापाच्या अश्रूची किंमत तिथं मला लक्षात आली म्हणून मी आज इथं रिस्क घेऊन तुमच्या पुढं आज इथं प्रवेश केलेला आहे काय चुकलं काय चुकलं माझा एकच प्रश्न आहे सगळ्यांना समाज बांधवांना विचारायचंय माझं काय चुकलं का परिस्थिती नाही ही माझी चूक आहे असं आहे का अहो मी म्हणतोय ना खर्चाची तयारी अरे जाहीर सांगतो माझ्या वडिलांचा व्यवसाय थोडा तोट्यात गेला असेल माझा सासरा खंबीर उभा होता अभिजित तांबेलेसाठी सासरा म्हणून उतरलं होतं दादा आणि ही गोष्ट सांगून आलो तुम्ही त्यांना सुद्धा रस्त्यावर चालायला लागलं ना की मार्ग आपोआप मिळतात हे मला कुठेतरी शिकवू नये म्हणून मी रस्त्यावर चालत राहतो अडचणी सुटत राहतात ज्यावेळेस आमच्या नेतृत्वाकडून समजतंय दादा त्यावेळेस एकच मनात आलं की आता निष्ठेच्या पाण्याला वास आलाय आणि त्या वास आपल्याला थांबवण्यासाठी बांध फोडावा लागेल म्हणून आज मी बांध फोडलेला आहे माझ्या वडिलांनी पण बांध फोडलेला आहे आणि ते पाणी आता कुठेतरी नितळायला लागेल विश्वास टाकलाय आता कुणावर तरी टाकावं लागतो समाजात पुढे जात असताना मग आमचे प्रवीण भाई आहेत निर्णय घेताना तरी तसा विचार करताना मग भैयानवरच विश्वास टाकला गारटकर दादांवर टाकला जिल्ह्याचे नेते आमचे राहुल दादा कुल त्यांच्यावर टाकला आणि आज हा निर्णय घेतला त्यानंतर मी संध्याकाळी 4 वाजता भेटलो आणि पाया पडून एकच प्रश्न विचारला माझं काय चुकलं माझ्या ही वेळ का उद्यापासून माझ्या खऱ्या करिअरच्या टर्निंग पॉइंटची लढाई आहे भैया तुझ्यासाठी ह्यांचा फोन आला होता बरोबर आहे त्यांनी सांगितलं होतं हे येऊन गेले पण आम्ही तिथंच होतो
मी म्हटलं प्रामाणिक सांगतो, बापले का आम्ही तिथं शेजारी होतो आणि आम्ही ऐकलंय सगळं. असं का? उत्तर नाही दिलं. त्या साक्षीला तरंगवाडी गोखळीचे 2 जण व्यक्ती आहेत, ते पण तिथं साक्षीला होते. मला नाव नाही घ्यायचं बिचाऱ्यांचं, त्यांचं काय चुकतंय, त्यांनाही कळतंय खरं काय खोटं काय. ती बी डोळ्यात पाणी येत येत रडतच बाहेर आले. ते माझ्या खूप प्रेम करतायत. आणि शेवटी मी तेवढ्यात मला कुणाला तरी बाबा फोन उचलत नव्हतो, आपलं फॉर्म भरत नव्हतं, हे बी सांगतो तुम्हाला. अपक्ष जी पडला माझा, त्या संध्याकाळी जर एवढी खात्री पटली असेल तर वडील म्हणले विषय सोडून दे, आता आपल्याला काय संधी नाही आहे आणि उभं नाही राहायचं. तेवढ्यात मला कौटुंबिक अजून एक फोन आला. त्या 2 व्यक्तींपुढं तरंगवाडी गोखळीच्या पुढे फोनवरनं त्यांना बोललं गेलं की हा मुलगा खूप चांगला आहे, व्यक्ती खूप चांगली आहे, स्टँडिंग आहे, कष्ट घेतायत, हे करतायत, असं का करताय? नाही ती बघतो मी, माझं काही नाही. स्वभाव तर सगळ्यांनाच माहित आहे. काय चुकलं? आज बोलणं सुद्धा ही रिस्क आहे, तरी मी व्यथा मांडतोय. कारण भीती आहे सगळ्यांना, मला सुद्धा भीती आहे, पण बोलल्याशिवाय, समाजाला मांडल्याशिवाय कळणार नाही. एक म्हण आहे, बाळाला भूक लागली ना तर रडल्याशिवाय सुद्धा आईला कळत नाही बाळाला भूक लागली, तिला दूध पाजायचंय. मग मी आज रडल्याशिवाय कळणार नाही समाजाला खरी परिस्थिती तालुक्याची काय आहे. पाया पडलो आणि आलो बाहेर निघून. दुसऱ्या दिवशी मला मिळालंय, पक्षाने फॉर्म दिलाय म्हणून अधिकृत म्हणून आलो होतो सरडेवाडीपर्यंत. आला मन मोठं करून, निष्ठा ना, एक निष्ठ. सरडेवाडी पैसे आले, अजून फोन आला, तुझा फॉर्म नाही मी भरला. शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही. बर कागद आम्ही गुंडाळून ठेवलेली परत काढली, परत भरला. तरी भैया म्हणलं हे बी फॉर्म घ्या, म्हणलं नको. 3 वाजेपर्यंत, 3 वाजून 2 मिनिटापर्यंत दादा नादी लावत ठेवलं. वडील काय हसतायत, वेळ बघतायत, पोराची धडपड किती चालू आहे हे बी लक्षात येतंय त्यांच्या. बाप आहे शेवटी, आपण पण बाप झालोय आता, कळतं ना बापाच्या व्यथा काय असतात पोराबद्दल, पुरीबद्दल. 3 वाजून 5 मिनिटांनी आशा सोडली. विजय मारुत तांबिल माझे चुलते आणि माझे वडील राजेंद्र तांबिले दोघं गळ्यात गळ घालून ढसा रडले. ही निष्ठा आमची दादा, ही निष्ठा. समाजात कमी पडत असेल तर सांगा दादा, समाजात कमी पडत असेल तर काम करण्यासाठी मी कुठे कष्टाला कमी पडलं असेल तर कोणीही समाजातले बोट करून दाखवा. 1 मिनिटात गप बसतो आणि राजकीय संन्यास घेतो. आणि एकच, वडिलांची अजून बी मानसिकता नव्हती नाही. मी इथं आलोय म्हणजे त्यांच्या मनाच्या विरोधात आलोय का, तर त्यांच्या अश्रूंची किंमत मला कळली. बापाने जन्म दिला हे माझ्यासाठी भाग्य आहे, तर का नाही मग त्यांच्या अश्रूची किंमत ठेवायची. म्हणून हा निर्णय मी आज घेतलाय दादा. मला कोणाबद्दल टीका विका करायची नाही. मी फक्त बाळमामाच्या साक्षीने तुम्हाला वस्तुस्थिती मांडायला मी इथं बसलेलो आहे. जे काय घडलं, जे काय आतापर्यंत संघर्ष करत आलो ना, त्या गोष्टी मांडायसाठी बसलेलो आहे. वैयक्तिक माझ्या मनात कुणाबद्दल दोष नाही, नसणार आहे आणि कधी ठेवणारही नाही. कारण तालुक्यामध्ये इतकं काही चांगलं शिकायला मिळालेलं आहे की समाजामध्ये काम करत असताना
गोरगरीब सामान्य माणूस खूप मनापासून प्रेम करणारा समाज आहे. खूप म्हणजे खूप खूप भोळा आहे समाज. मी सांगतो दादा, ज्या दिवशी माझं तिकीट नाही ना जाहीर झालं त्या दिवशी माझ्या कोकणीतला धनगर समाज सुद्धा माझ्या रडत होता. हो, हीच माझ्या घरी कामाची पावती आहे. मी तिथंच जिंकलो. मला तिकीट नाही मिळलं तरी मी तिथंच जिंकलो. मी जिल्हा परिषदेची लढाई नाही जिंकलो तरी तिथंच जिंकलो. माझे पंख किती जरी छाटायचे प्रयत्न झाले ना तरी मी कष्ट करायचं थांबणार नाही. हे शब्द दादा डॉक्टर संजय हेगडेंना मी दिलेत का? अभिजित रडत होते, तू चुकीचा निर्णय घेऊ नको रे बाळा, तुझा बाप माझा दोस्त आहे. मी म्हणलं मी खचलेलो नाही. मी तुम्हाला कष्ट करणारे माझे कष्ट थांबवणार नाही आणि तुम्हाला योग्य निर्णय घेतलेला डॉक्टर साहेब दिसेल. बास बाळा, तेवढीच मला अपेक्षा आहे. तुला शुभेच्छा आहेत माझ्या, पण योग्य निर्णय घे. वडीलधाऱ्यांच्या अशा अनेक फोन आले. खूप जणांची इच्छा आहे. 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, पहिले तुमची भूमिका मांडा. आम्ही काय मांडायची, आम्ही काय करायचं? पांडगाव सारख्या एक परकाळी वस्ती म्हणून आहे, त्या वस्तीला सुद्धा अर्धा किलोमीटर रस्ता नाही, मोटरसायकल जात नाही. तिथं अर्धा किलोमीटर अभिजित तांबेले तिथं जाऊन चालत जाऊन तिथं भेटला. प्रताप परकाळे त्याची आई, त्याला वडील नाहीत, त्यांना भेटलो, त्या आईच्या पाया पडलो, त्यांना विश्वास दिला. ते म्हणे 2 मिनिटं भैया थांबा. मी म्हणलं चहा नको, खूप झाला नाही, तुम्ही थांबा, चहा प्यावाच लागेल. माझा चहा पिल्याशिवाय तुम्ही जायचं नाही. चुलीवर चहा ठेवला, 10 मिनिटात चहा झाला. तोपर्यंत औक्षणचं ताट केलं आणि औक्षणचं ताट घेऊन माझ्यासमोर उभा राहिल्या, मला बोवाळल्या, मला म्हणल्या भैया ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य सुद्धा माझ्या उमऱ्याला आला नाही दादा. असा शब्द आहे त्या आईचा, असा शब्द आहे. तुम्ही माझ्या घरी आलात, डोळे पुसले त्यांनी आणि म्हणले ग्रामपंचायतचं मला मतदान करायला ज्यावेळेस जायचं असतं ना त्यावेळेस मी अर्धा किलोमीटर मी चालत जाते, तिथलं मोटरसायकलीवरती मी मतदान करायला जाते. आणि गावातल्या कुठल्या माणसाला जर घर कोणी विचारत आले तर माझं घर सापडणार नाही. तुम्ही माझ्या घरी आलात. कष्ट काय असतं ना, प्रामाणिक, हे माझं तुमच्या पुढे आज सांगायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी कोपऱ्यापासून हात जोडून सांगतो की मी आजपासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा पकडलेला आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माझे जिल्ह्याचे नेते राहुल दादा कुलदौंडचे आमदार, या आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते, माझे वडिलांचे सहकारी प्रदीप दादा गारटकर, माझे दुसरे सहकारी, माझे सभागृहातले जिल्हा परिषदचे माजी सभापती माझे प्रवीण भैया माने, यांच्या नेतृत्वाखाली, सोबत पण नाही, नेतृत्वाखाली मी भाजपचा झेंडा आजपासून पकडलेला आहे. आणि खरी निष्ठा काय असते हे मी आजपासून भारतीय जनता पार्टीला दाखवूनच देईल. मी बाळूमामाची शपथ घेऊन सांगतो, महाकालची शपथ घेऊन सांगतो आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक काम करण्यासाठी झेंडा पकडलेला आहे. एवढंच माझ्या निमित्ताने सांगतो. कोपऱ्यापासून हात जोडून सगळ्यांना मी आभार मानतो.